नमस्कार। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ शिवानी राजेश सावंत पूर्वा समिती आणि आताच्या सौ शिवानी मिहिर माने यांनी आपला वचननामा रत्नागिरीकरांसाठी आणि कोकणवासीयांसाठी दिलेला आहे आणि त्यामुळे त्याचं आता मी प्रकाशन केलेलं आहे। तेव्हा थोडक्यात जर सांगायचं झालं तर रत्नागिरीकरांना ज्या 20 वर्षात समस्या निर्माण झाल्या आहेत, रस्ता, पाणी, अन्य प्रकारच्या किंवा कचरा असेल, उन्हाळ गुरं असतील, या सगळ्याचा विचार आम्ही केला की भटके कुत्रे असतील, हे करून आम्ही एक मास्टर प्लॅन रोड मॅप तयार केलेला आहे किंवा त्याची एक ब्लूप्रिंट केलेली आहे आणि रत्नागिरीकरांना आम्ही विश्वास देतो किंवा वचन देतो की शिवानी मानेच्या नेतृत्वाखाली 32 नगरसेवक आणि स्वतः शिवानीला आपण विजयी करा आणि त्याच्याकरता प्रत्येक कुटुंबाकडं हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणा घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन, आदरणीय उद्धवजींचे आणि आदित्य साहेबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही हा रोडमॅप तयार केलेला आहे आणि त्याची पूर्णपणानं अंमलबजावणी होईल असं आम्ही पक्षाच्या वतीनं रत्नागिरीकरांना वचन देतो आणि पुढच्या 100 दिवसात रत्नागिरीतले खराब झालेले रस्ते चांगल्या दर्जाचे तयार होतील आणि त्याचबरोबर त्याचं इस्टिमेट असेल, ट्रान्सपरन्सी असेल, त्या ठिकाणी जनतेनं बघावं, डांबराचं टेम्परेचर काय असेल, डांबर किती मिक्स केलेलं असेल किंवा त्याचं जे एकंदरीत सगळं कॉम्बिनेशन जे आहे, क्वालिटी कंट्रोल, याच्यावरती जनतेनंसुद्धा काम चालू असताना लक्ष ठेवावं अशा प्रकारची ट्रान्सपरन्सी। आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी किंवा माझ्या कुटुंबातला किंवा माझ्या पक्षाचा एकही ठेकेदार ना डांबराचं काम, ना सिमेंट कॉन्क्रीटचं काम, ना कुठलंही काम घेणार नाही, हे आम्ही अभिवचन देतो किंवा माझा कुठलाही नगरसेवक। आपण पक्षाचे उपनेते आहात, चिपळूणमध्ये जर महाविकास आघाडीचा विचार केला तर कुठेतरी भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यामध्ये सुप्त संघर्ष होताना दिसतो, कारण भास्कर जाधव हे रमेश कदमांना या ठिकाणी पाठिंबा देताना दिसतात, काय सांगा? नाही, थोडं मला त्यातलं नेमकं काही माहिती नाही। आमचं तर सध्या गेले महिना 2 महिने कॉन्सन्ट्रेशन, एकच लक्ष, अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला रत्नागिरी नगर परिषद आणि गुड गव्हर्नन्स करायचं असल्यामुळं त्या काही गोष्टी मला माहिती आहेत, मी माहिती घेईन। परंतु या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी ही अभेद्य आहे आणि त्या सगळ्यांना घेऊन आम्ही रत्नागिरीमध्ये परिवर्तन करणार आहोत। आपण असं म्हटलं होतं की काँग्रेसचे रमेश कदम आपल्याला नाराजी केली होती, त्यांची समजूत काढण्यात आपल्याला हे सांगा। हो झालेलं आहे आणि त्या ठिकाणी फरजाना दाऊद प्रभाग क्रमांक 8मधून प्रचार करते, त्याची निशाणी हात आहे। साजिदभाई पावसकर आमचा त्याची निशाणी मशाल आहे, 8 नंबर प्रभागाला इथं आलेले आहेत आणि शिवानीताई असा त्यांचा जॉईंट प्रचार आमच्याकडे चालू आहे। मी परत एकदा मीडियाच्या जनतेला सांगेन, एकूण 32 जागा आहेत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार फक्त 3 जागा आहेत, म्हणजे 16 वॉर्डपैकी 14 वॉर्डमध्ये महाविकास आघाडी अभेद्य आहे। 2 वॉर्ड म्हणजे 13 नंबरच्या वॉर्डमध्ये एके ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे काँग्रेसबरोबर आणि 16 नंबरचा जो प्रभाग आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीची तुतारीचा एक उमेदवार आहे आणि हाताचा एक उमेदवार, त्या ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे। पण मी बघतोय तो महायुती जी काय राज्यामध्ये आहे त्यांचे 45 उमेदवार आहेत, म्हणजे नगराध्यक्षपदाची घड्याळचा उमेदवार, नगराध्यक्षपदाची धनुष्याचा उमेदवार आणि अन्य ठिकाणी नगरसेवक 32, त्या ठिकाणी जवळजवळ 44 उमेदवार आहेत। तर महायुतीमध्येच एकवाक्यता नाही असं मला वाटतं आणि हे सगळं डिव्हिजन ऑफ वोट करणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मतदार फोडण्याकरता, कारण जर घड्याळ चिन्हावरती नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार उभे राहिले त्यांना जर निवडणूक जिंकायची असेल तर 32 नगरसेवक 16 वॉर्डमध्ये उभं करणं गरजेचं आहे। जनता सुज्ञ आहे आणि मला वाटतं जनतेच्या हे लक्षात आलं आहे की डिव्हिजन ऑफ वोट करून अजूनपर्यंत कोण जे 5 वेळा निवडून आले तर त्यांना आता जनता धडा शिकवणं, मला वाटतं जनता सुज्ञ आहे आणि महाविकास आघाडीचा शिवानीच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रत्येक ऐतिहासिक विजय होईल असं मला वाटतं।